गणेशोत्सवात शहरातील सर्व खड्डे पावसाळी डांबर टाकून बुजवण्यात यावे या मागणीसाठी मनसेतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। तसेच आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांना निवेदन देण्यात आले। शहरातील जुन्या रस्त्यावर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येते। त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे असेही या निवेदनात म्हटले आहे। या प्रसंगी माजी सभागृह नेते तथा मनसेचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, प्रमोद साखरे, सत्यम खंडाळे, योगेश लबडे, साहेबराव खरजुले आदी उपस्थित होते। गेल्या 8 दिवसापूर्वी मनपा प्रशासनाला निवेदन दिलं होतं, तुम्ही लवकरात लवकर पावसाळी डांबर टाकून हे नाशिक शहरातील सर्व 6 विभागातले रस्ते बुजवा, रस्त्यांचे खड्डे बुजवा। मात्र अद्याप तसं काही केलेलं नाही। आता आजचं जे आंदोलन आहे, तसं नाशिककरांची घरपट्टी तकलीफ तुम्ही ढोल बजाव आंदोलन करता, त्याप्रमाणे या मनपा प्रशासनानं यांचा जो नाकर्तेपणा आहे त्याच्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं ढोल बजाव आंदोलन करताय। जशी दही अंडी फोडली जाते त्याप्रमाणे यांचे मडके रूपी यांचा नाकर्तेपणा आम्ही या रस्त्यावरती फोडणार आहे। आणि तुम्ही बघताय की हा प्रमुख रस्ता आहे, याची गेल्या अनेक वर्षापासून हा रस्त्याचं काम सुरू झालंय, परंतु नाशिककरांना वेठीत धरलं जात आहे। आज तुम्हाला सांगतो, आज फक्त मडके बोलणारे आणि ढोल वाजवणारे। यानंतर आज परत एकदा स्मरणपत्र आयुक्तांना देतोय, 5 दिवसाच्या आज जर रस्ते केले नाही तर मग इथून पुढे कोणाला वाजू आणि कोणाला फोडू हे तुम्ही सर्व बघाल। याचा निर्णय, याचा विचार आता मनपा प्रशासनाने करायचा आहे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।